हॅलो स्टुडंट, आपण बघत आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स आणि इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये आज आपल्याला डिस्कस करायचं अबाउट पोटेन्शियल एनर्जी ऑफ अन इलेक्ट्रिक डायपोल इन अन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. एखाद्या युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्डमध्ये जर आपण इलेक्ट्रिक डायपोल प्लेस करत असेल तर त्या इलेक्ट्रिक डायपोलनी गेन केलेली त्या इलेक्ट्रिक फील्डमधली पोटेन्शियल एनर्जी किती आहे ती आपल्याला इथे कॅल्क्युलेट करायची. बट त्या अगोदर आपल्याला इलेक्ट्रिक डायपोल म्हणजे काय अगोदर बघावं लागेल. आपण 11th स्टँडर्डमध्ये डिस्कस केलेलं आहे अबाउट इलेक्ट्रिक डायपोल. आपल्याला माहीत आहे इलेक्ट्रिक डायपोल इज अ सिस्टम ऑफ टू इक्वल अँड अपोजिट चार्जेस विच आर सेपरेटेड बाय सम फायनाइट डिस्टन्स. दो द नेट चार्ज ऑफ एन इलेक्ट्रिक डायपोल इज zero, but electric dipole may produce electric field around it because the two charges which are present in electric dipole is not coinciding but they are slightly separated from each other like this. आपल्याला माहीत आहे लेट एक इलेक्ट्रिक डायपोल आपण कन्सिडर करत आहे. ज्या इलेक्ट्रिक डायपोलमध्ये असणारे जे दोन्ही चार्जेस आहेत त्या चार्जेसचं मॅग्निट्यूड आपण कन्सिडर करू +q आहे आणि दुसरा आहे -q. दोन्ही चार्जेसचं मॅग्निट्यूड सेम आहे बट नेचर कसं आहे अपोजिट आहे. अँड द टू चार्जेस आर इथे आपल्याला माहीत आहे कसे आहेत सेपरेटेड आहेत ॲट फायनाइट डिस्टन्स, एखाद्या फायनाइट डिस्टन्सने. लेट आपण कन्सिडर करू या ठिकाणी. लेट the two charges in electric dipole are at a distance of small l from center C, where C is called center of electric dipole. This system of two charges is actually called electric dipole. आलं लक्षात. त्यानंतर आपल्याला माहीत आहे की हा जो इलेक्ट्रिक डायपोल आहे या इलेक्ट्रिक डायपोलचा नेट चार्ज हा जरी 0 असला बट तरीही हा इलेक्ट्रिक डायपोल आपल्या अराउंड काय फॉर्म करतो इलेक्ट्रिक फील्ड. का? कारण आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रिक डायपोलमध्ये असणारे जे दोन्ही चार्जेस आहेत ते एकाच पोझिशनवर आहेत का नाही, बट दे आर स्लाइटली सेपरेटेड फ्रॉम ईच अदर. देअरफॉर आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रिक डायपोल आपल्या अराउंड का फॉर्म करत आहे इलेक्ट्रिक फील्ड. आता कुठलाही इलेक्ट्रिक डायपोल असेल तर तो इलेक्ट्रिक डायपोल किती स्ट्रेंथचा आहे, दॅट इज द स्ट्रेंथ ऑफ एनी इलेक्ट्रिक डायपोल इज मेजर्ड इन अ वेक्टर क्वांटिटी विच इज कॉल्ड इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. कुठलाही इलेक्ट्रिक डायपोल किती स्ट्रेंथचा आहे हे ज्या व्हेक्टर क्वांटिटीमध्ये आपण मेजर करतो त्या व्हेक्टर क्वांटिटीला त्या इलेक्ट्रिक डायपोलचा काय म्हणतात इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. अँड इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट ऑफ एनी इलेक्ट्रिक डायपोल इज डिफाईन्ड ॲज द प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ वन चार्ज इंटू डायपोल लेंथ. आपल्याला माहिती आहे डायपोल लेंथ मीन्स द डिस्टन्स बिटवीन टू चार्जेस इन इलेक्ट्रिक डायपोल, जे किती आहे 2l. दिस इज अन इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट ऑफ दिस इलेक्ट्रिक डायपोल which decides the strength of this electric dipole. आपल्याला माहिती आहे आपण आत्ताच बघितलं दॅट इलेक्ट्रिक डायपोल इज अ वेक्टर. ओके, युझिंग दिस फॉर्म्युला द मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट इज इझिली कॅल्क्युलेटेड अँड द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक डायपोल इज ऑलवेज टेकन फ्रॉम निगेटिव्ह टू द पॉझिटिव्ह चार्ज ऑफ एन इलेक्ट्रिक डायपोल. देअरफॉर दिस ॲरो रिप्रेझेंट the electric dipole moment, direction of electric dipole moment of this electric dipole. यावरून आपल्याला युनिट सांगता येणार इलेक्ट्रिक डायपोल मोमेंटचं कुलोम मीटर आहे. हे आपण 11th स्टँडर्डमध्ये डिस्कस केलेलं आहे. ओके, अशा प्रकारचा एक इलेक्ट्रिक डायपोल आहे. आपल्याला फाइंड आउट करायची या इलेक्ट्रिक डायपोलला जर आपण एखाद्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये जर प्लेस करत असेल तर त्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये किती अमाऊंट ऑफ एनर्जी त्या इलेक्ट्रिक डायपोलला मिळत आहे ती आपल्याला इथे फाइंड आउट करायची. ओके, त्यासाठी आपण कन्सिडर करता एक युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड आहे. अशी इलेक्ट्रिक फील्ड ज्या इलेक्ट्रिक फील्डमधल्या प्रत्येक पॉईंटवर डायरेक्शन अँड मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड सेम आहे, दॅट इज इलेक्ट्रिक इंटेन्सिटी कॉन्स्टंट आहे एव्हरीवेअर. ओके, आपल्याला माहिती आहे की अशा युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्डला जर आपल्याला पेपरवर रिप्रेझेंट करायचं असेल बाय दी लाईन्स ऑफ फोर्सेस तर आपण लाईन्स ऑफ फोर्सेस कसे ड्रॉ करतो पॅरलल अँड ॲट इक्विडिस्टन्स फ्रॉम ईच अदर. सच पॅरलल and equidistant lines of forces represent a uniform electric field. त्यामुळे आपल्याला माहिती आहे इथे जी इलेक्ट्रिक फील्ड आहे आणि त्या इलेक्ट्रिक फील्डमधले हे जे लाईन्स ऑफ फोर्सेस आपण इथे ड्रॉ केले, ओके, ही इलेक्ट्रिक फील्ड कशी आहे युनिफॉर्म आहे. ज्या इलेक्ट्रिक फील्डची प्रत्येक पॉईंटवर स्ट्रेंथ दॅट इज इलेक्ट्रिक इंटेन्सिटी कशी आहे सेम आहे. लेट इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऑफ दिस इलेक्ट्रिक फील्ड ॲट एव्हरी पॉईंट इज कन्सिडर्ड टू बी कॅपिटल E विच इज डायरेक्टेड अलॉंग द सेम स्ट्रेट लाईन. आपल्याला माहीत आहे की ही जी इलेक्ट्रिक फील्ड आहे या इलेक्ट्रिक फील्डचं पॉझिटिव्ह पोटेन्शियल या साईडला आहे आणि इलेक्ट्रिक फील्डचं निगेटिव्ह पोटेन्शियल या साईडला आहे. अँड इलेक्ट्रिक इंटेन्सिटी और इलेक्ट्रिक फील्ड इज ऑलवेज डायरेक्टेड फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह लाईक दिस.
आलं लक्षात? अशी एक युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड आपण घेत आहे. अशा युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्डमध्ये एक इलेक्ट्रिक डायपोल आपण कन्सिडर करत आहे, असा प्लेस करत आहे. ठीक आहे, असं की ज्या इलेक्ट्रिक डायपोलमध्ये असणारा पॉझिटिव्ह चार्ज आपण कन्सिडर करू इथे आहे आणि निगेटिव्ह चार्ज आपण कन्सिडर करू इथे आहे. अँड दीज टू चार्जेस आर ॲट अ डिस्टन्सेस ऑफ एल फ्रॉम सेंटर सी लाईक दिस. त्यामुळे हा जो इलेक्ट्रिक डायपोल आहे, ओके, या इलेक्ट्रिक डायपोलचा इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट इथे आपल्याला लिहिता येणार, इथे लिहिता येईल इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट ऑफ गिव्हन इलेक्ट्रिक डायपोल इज, ज्याला आपण पी ने रिप्रेझेंट करतो, पी, and it is given by magnitude of charge into distance between two charges. That is equation number 1. याला आपण कन्सिडर करू. ओके, अँड आपल्याला माहीत आहे दिस इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट दॅट इज पी इज ऑलवेज डायरेक्टेड फ्रॉम नेगेटिव्ह चार्ज टू दी पॉझिटिव्ह चार्ज. आता आपल्याला माहीत आहे दिस इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट इज ऑलवेज डायरेक्टेड फ्रॉम नेगेटिव्ह टू पॉझिटिव्ह चार्ज अलॉंग द गिवन लाईन लाईक दिस. तर या इलेक्ट्रिक डायपोल मोमेंटने इलेक्ट्रिक फील्डसोबत काय, या इलेक्ट्रिक डायपोल मोमेंटने इलेक्ट्रिक फील्डसोबत तयार केलेला जो अँगल आहे तो सपोज आपण इथे कन्सिडर करू θ1 आहे, जो किती आहे θ1. कळलं का हे? ओके, नाव आता आपल्याला माहीत आहे की असा इलेक्ट्रिक डायपोल जर आपण इलेक्ट्रिक फील्डमध्ये प्लेस करत असेल तर इथे काय होतं आहे बघा, या इलेक्ट्रिक फील्डचं हे जे निगेटिव्ह पोटेन्शियल आहे, हे निगेटिव्ह पोटेन्शियल इलेक्ट्रिक डायपोलमधल्या पॉझिटिव्ह चार्जला आपल्याकडे काय करणार, अट्रॅक्ट करणार. सिमिलरली इलेक्ट्रिक फील्डचं पॉझिटिव्ह पोटेन्शियल डायपोलच्या निगेटिव्ह चार्जला पण आपल्याकडे काय करणार, अट्रॅक्ट करणार. काय लक्षात? मग आपल्याला माहिती आहे द फोर्स ऑफ अट्रॅक्शन एक्झर्टेड बाय धिस इलेक्ट्रिक फील्ड ऑन द चार्जेस ऑफ इलेक्ट्रिक डायपोल इज फाउंड टू बी डायरेक्टेड लाईक धिस. ओके, आता व्हॉट इज द मॅग्निट्यूड ऑफ फोर्स ॲक्टिंग ऑन द टू चार्जेस ऑफ इलेक्ट्रिक डायपोल इन धिस इलेक्ट्रिक फील्ड? आपल्याला माहीत आहे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी जर कॅपिटल ई असेल तर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी म्हणजे काय, फोर्स ॲक्टिंग ऑन युनिट पॉझिटिव्ह चार्ज. एका युनिट पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे 1 कुलम ऑफ चार्जवर इलेक्ट्रिक फील्डमध्ये एक्झर्ट होणाऱ्या फोर्सला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. मग युनिट पॉझिटिव्ह चार्जला एका 1 कुलम ऑफ चार्जवर कॅपिटल ई एवढा फोर्स जर ॲक्ट होत असेल तर क्यू एवढ्या चार्जवर किती फोर्स ॲक्ट होणार, मग क्यू इंटू ई, विच इज डायरेक्टेड अलॉंग दिस लाईन. Similarly, the same amount of force Q into E is directed along this direction on negative charge like this. कळलं का तुम्हाला हे? ओके, आता लक्ष द्या इकडे काय सांगते आपण. आपल्याला माहीत आहे की हा जो इलेक्ट्रिक डायपोल आपण घेत आहे, या इलेक्ट्रिक डायपोलच्या दोन वेगवेगळ्या पॉईंटवर इक्वल बट अपोजिट डायरेक्शनवर काय एक्झर्ट करत आहे फोर्स. आणि आपल्याला माहीत आहे if two equal and opposite forces acting at two different points of any body actually produces what, couple. अशा दोन इक्वल आणि अपोजिट फोर्सेसच्या इफेक्टमुळे आपल्याला माहीत आहे इन्स्टेड ऑफ मुव्हिंग अलॉंग द लिनियर डिरेक्शन और लिनियर पाथ फॉलो केल्यापेक्षा ही बॉडी काय होते, मग टर्न होते, रोटेट होत आहे. त्यामुळे आपल्याला माहीत आहे की असा जर कपल इलेक्ट्रिक डायपोलवर ॲक्ट होत असेल तर या कपलच्या इफेक्टमुळे आपल्याला माहीत आहे हा इलेक्ट्रिक डायपोल या इलेक्ट्रिक फील्डमध्ये काय होणार, रोटेट होणार. इट इज फाउंड टू बी मुव्हिंग लाईक धिस. दिस साइड विल मूव अलॉंग दिस डिरेक्शन अँड दिस साइड विल फाउंड टू बी मूव लाईक दिस. जसं आपण कपलचं एक्झाम्पल बघतो, आपल्याला माहिती आहे गाडीचं स्टेअरिंग जर आपल्याला रोटेट करायचं असेल तर आपण काय करतो, गाडीच्या स्टेअरिंगच्या दोन वेगवेगळ्या पॉईंटवर इक्वल बट अपोजिट फोर्स ॲक्ट करतो की ज्याच्या इफेक्टमुळे बॉडी काय होते, स्टेअरिंग काय होते, रोटेट होत आहे. इन द सेम वे इथे दोन इक्वल आणि अपोजिट फोर्सेस ॲक्ट होत आहेत, त्यामुळे या दोन इक्वल आणि अपोजिट फोर्सेसच्या इफेक्टला आपण काय म्हणतो, कपल, की ज्याच्यामुळे हा इलेक्ट्रिक डायपोल या इलेक्ट्रिक फील्डमध्ये काय होतो, असा टर्न होतो, रोटेट होतो. राईट. आणि आपल्याला बघितलेलं आहे की कुठलीही बॉडी जर रोटेशनल मोशन परफॉर्म करत असेल तर त्याच्यावर नेसेसरीली काय ॲक्ट होत असतो, टॉर्क. मग इथे आपल्याला बघता येणार ड्यू टू कपल acting on dipole in electric field. Okay,
टॉर्क ॲक्टिंग विल बी. तर याच्यावर आपल्याला माहिती आहे टॉर्क ॲक्ट होता आहे टॉव विच इज इक्वल टू पीई साइन ऑफ थीटा. किती ॲक्ट होता आहे टॉ इक्वल्स टू पीई साइन ऑफ थीटा, वेअर थीटा काय आहे अँगल बिटवीन इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट अँड इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्ड आणि इलेक्ट्रिक डायपोल मोमेंटमधला हा काय आहे अँगल, जो इथे आपण कन्सिडर करत आहे किती आहे थीटा 1 आहे इथे. त्यामुळे ड्यू टू इफेक्ट ऑफ धिस टॉर्क this electric dipole tends to move okay in clockwise direction like this. ओके या टॉर्कच्या इफेक्टमुळे कळलं इथपर्यंत आता. ओके सपोज ड्यू टू इफेक्ट ऑफ दिस टॉर्क आपल्याला माहीत आहे की हा इलेक्ट्रिक डायपोल जो रोटेट होत आहे इट विल नाउ रिचेस टू दी पोझिशन दिस. ओके ओके आपल्याला माहीत आहे अगोदर असा आहे आता असा सर्कल आहे इकडे, त्यामुळे तो आता या पोझिशनवर पोहोचला. कळते का या पोझिशनवर पोहोचला. त्यामुळे आता या पोझिशनने सपोज इलेक्ट्रिक फील्डसोबत तयार केलेला अँगल आहे थीटा 2. चार्जेस आपण सेम जे दाखवले हे प्लस क्यू इथे मायनस क्यू आहे असे. लक्षात द्या इकडे. आता आपल्याला माहिती आहे इनिशियली कसा आहे असा या टॉर्कच्या इफेक्टमुळे तो असा मूव्ह झाला आणि या पोझिशनवर पोहोचला. लक्षात. मग याचं अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती झालं अगोदर बघा इलेक्ट्रिक फील्डसोबत अँगल किती थीटा 1, नंतर इलेक्ट्रिक फील्डसोबत अँगल किती थीटा 2. व्हॉट इज द अँग्युलर डिस्प्लेसमेंट. तर आपल्याला माहीत आहे ही इनिशियल पोझिशन आहे हे फायनल पोझिशन आहे, यांच्यामधला हा अँगल हा आपल्याला काय रिप्रेझेंट करणार अँग्युलर डिस्प्लेसमेंट. त्यामुळे ड्यू टू इफेक्ट ऑफ दिस टॉर्क टाऊ द अँग्युलर डिस्प्लेसमेंट प्रोड्युसेस इन इलेक्ट्रिक डायपोल इज फाउंड टू बी व्हॉट डी थीटा. अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती आहे डी थीटा आहे. टॉर्क टॉच्या इफेक्टमुळे याच्या इफेक्टमुळे इथे अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती आहे थीटा आहे डी थीटा आहे. कळलं का आहे डी थीटा हे त्याचं डिस्प्लेसमेंट आहे टॉर्क जेव्हा टॉ इफेक्ट होतं. आता हे अँग्युलर डिस्प्लेसमेंट जर स्मॉलर असेल एकदम स्मॉलर आपण जर कन्सिडर इन्फायनायटिझमली स्मॉल जर आपण घेत असेल कशामुळे सो दॅट दी कायनेटिक एनर्जी ओके अँड ॲक्सेलरेशन इज कन्सिडर्ड टू बी 0 किंवा नेग्लेजिबल. ओके तर अशा पाथवर आपल्याला माहिती आहे टॉर्क काय राहतो कॉन्स्टंट राहतो. जर लक्ष द्या इकडे डी थीटाची व्हॅल्यू जर खूप मोठी आपण घेतली खूप हाय जर आपण कन्सिडर केली सपोज खूप मोठी जर कन्सिडर केली तर आपल्याला माहिती आहे टॉर्क थीटाची व्हॅल्यू कमी जास्त चेंज होत आहे त्यामुळे टॉर्क पण काय होणार चेंज होणार. त्यामुळे व्हाईल रोटेटिंग अलॉंग इन दिस युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड द व्हॅल्यू ऑफ टॉर्क काय होत आहे चेंज. त्यामुळे आपल्याला वर्क डन कॅल्क्युलेट करता येईल का नाही. असं जर व्हेरिएबल टॉर्क असेल तर अशा व्हेरिएबल टॉर्क एक्झर्ट होणाऱ्या टॉर्कमुळे जे वर्क आपण कॅल्क्युलेट करतो ते कॅल्क्युलस मेथडने कॅल्क्युलेट करतो आणि त्यासाठी आपण ॲझ्युम काय करत आहे दिस डिस्प्लेसमेंट डी थीटा इज कन्सिडर्ड टू बी इनफायनायटिझमली स्मॉल. त्यामुळे वर्क डन पण काय राहणार खूप स्मॉल राहणार जे आपण कन्सिडर करू सपोज डी डब्ल्यू आहे इथे लिहिता येणार आपल्याला इथे लिहिता येईल ड्यू टू टॉर्क acting on dipole the position of dipole changes from theta 1 to theta 2 okay with smaller angular displacement d theta. Therefore small amount of work done will be dw
अँड इट इज इक्वल टू, आपल्याला माहीत आहे फोर्स, वर्क डन बाय फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, तसंच वर्क डन बाय दिस रोटेटिंग टॉर्क, दॅट इज टॉ इंटू angular displacement d theta, torque into d theta. As this d theta is considered to be infinitesimally small, therefore torque is considered to be constant over this angular displacement. म्हणून आपण डायरेक्ट फॉर्म्युला लिहिला हा. कळलं का तुम्हाला हे? ओके, इक्वेशन मध्ये आपण व्हॅल्यूज प्लेस केल्या. ओके, टॉ इक्वल्स टू टॉची व्हॅल्यू PE साइन थीटा इंटू डी थीटा, बरोबर आहे. PE साइन थीटा इंटू डी थीटा. इथे थीटा पण आपण घेत आहे, इथे घेतला आपण. एक जनरली जर आपण इथे विचार करत असेल तर आपण हा अँगल थीटा कन्सिडर करू. हा हे θ1 θ2 जे अँगल्स आहेत आपण कन्सिडर करत आहे. कशाचे अँगल आहेत हे? इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट आणि इलेक्ट्रिक फील्ड यांच्यामध्ये असणारे, यांच्यामधला हा अँगल आपण सपोज कन्सिडर करू काय? जनरल थीटा आहे. आपल्याला बघायचं θ1 पासून θ2 चे पोझिशन चेंज झाल्यावर वर्क डन कसं कॅल्क्युलेट करायचं, पण जनरली आपण हा अँगल थीटा कन्सिडर करू. ओके, दिस कळलं का आहे? दिस इज द स्मॉल अमाउंट ऑफ वर्क डन, ओके, बाय धिस इलेक्ट्रिक डायपोल, ओके, टू मूव थ्रू अ स्मॉलर अँगल डी थीटा ड्यू टू इफेक्ट ऑफ टॉर्क. या टॉर्कच्या इफेक्टमुळे डी थीटा या स्मॉलर अँगलनी जर हा डायपोल रोटेट होत असेल तर परफॉर्म होणारं हे काय आहे? वर्क आहे. नाव आपल्याला फाइंड आउट काय करायचं इथे? वर्क डन, टोटल वर्क डन, ओके, इन मूव्हिंग धिस इलेक्ट्रिक डायपोल फ्रॉम पोझिशन θ1 टू पोझिशन θ2. θ1 पोझिशनपासून θ2 या पोझिशनने रोटेट करण्यासाठी किती वर्क लागते ते काढायचं आपल्याला. इथे लिहिता येईल देअरफॉर द टोटल वर्क डन टू change the position of dipole from θ1 to θ2 is obtained, याला इक्वेशन नंबर सेकंड घ्या, is obtained by integrating equation second and taking limits from θ1 to θ2. इथे काय घेतलं आपण? लक्षात द्या, डी थीटा या स्मॉलर अँगलनी रोटेट करण्यासाठी लागणारं स्मॉल अमाऊंट ऑफ वर्क इथे आपण कॅल्क्युलेट केलं. आता याच इन्फायनायटिझमली स्मॉल असणाऱ्या डी थीटाच्या लक्षात आपण काय केले? कंपोनंट्स केले होते. हे या θ1 पासून θ2 चे जे कंपोनंट्स आहेत ते आपण डी थीटा केले होते. आता आपल्याला काय करायचं? θ1 या पोझिशनपासून θ2 ही पोझिशन अटेन करण्यासाठी लागणारं वर्क डन कॅल्क्युलेट करायचं. त्यासाठी आपण काय केलं? या वर्क डनला काय केलं? इंटिग्रेट केलं आणि याच्या लिमिट्स घेतल्या कुठून? θ1 पासून तर θ2. कळते का तुम्हाला? θ1 टू θ2 यांच्या बिटवीन जे अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे त्या अँग्युलर डिस्प्लेसमेंटचे आपण काय केले? इन्फायनायटिझमली स्मॉल एलिमेंट्स घेतले. त्यातला हा एक एलिमेंट आहे आणि त्या एका एलिमेंटने रोटेट करण्यासाठी लागणारं वर्क हे आहे. आपल्याला फाइंड आउट करायचं θ1 पासून θ2 ही पोझिशन अटेन करण्यासाठी लागणारं टोटल वर्क. त्यासाठी त्या एका एलिमेंटच्या वर्कला आपण काय केलं? इंटिग्रेट केलं आणि याच्या लिमिट्स काय घेतल्या? इनिशियल पोझिशन θ1 आणि फायनल पोझिशन काय? θ2. देअरफॉर इथे आपल्याला लिहिता येणार W इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ dw लिमिट्स θ1 टू θ2 and it is equal to integration from θ1 टू θ2. इथे बघा आता हा अँगल थीटा जो आपण जनरली घेतला होता त्याची पण व्हॅल्यू आपण काय कन्सिडर करत आहे? आता त्याच्या θ1 पासून θ2च्या वेगवेगळ्या व्हॅल्यूसाठी हा पण घेतला अँगल आपण, म्हणून आपण इथे जनरल थीटा घेतला. ओके, इथे बघा θ1 टू θ2 PE साइन थीटा इंटू डी थीटा. कळलं हे? ओके, आपल्याला माहीत आहे, आपण बघितलेलं आहे की इलेक्ट्रिक फील्ड कशी आहे? युनिफॉर्म आहे, कॉन्स्टंट आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी प्रत्येक ठिकाणी कशी आहे? सेम, कॉन्स्टंट. तसेच इलेक्ट्रिक डायपोल पण सेमच आहे तोच. त्यामुळे याचा इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट पण काय राहणार? कॉन्स्टंट. त्यामुळे पी आणि ई दोन्ही काय आहेत? कॉन्स्टंट. त्यामुळे ते इंटिग्रेशनचे काय येतील? बाहेर. इथे लिहू आपण PE. ओके, इंटिग्रेशन फ्रॉम θ1 टू θ2 साइन ऑफ थीटा इंटू डी थीटा. राइट? Therefore again work done W equals to, now
याला करायचं सॉल्व आपल्याला. PE ॲज इट इज. ओके, बघा इंटिग्रेशन ऑफ साइन थिटा आपल्याला माहीत आहे काय, मायनस कॉस थिटा. लिमिट्स याचे काय, θ1 टू θ2. अपर लिमिट θ2, लोअर लिमिट काय θ1 आहे. ओके, नाव अपर लिमिटच्या व्हॅल्यूमधून लोअर लिमिटची व्हॅल्यू काय करते आपण इथे मायनस करत आहे. देअरफॉर दिस इज इक्वल टू PE इन ब्रॅकेट अपर लिमिटची व्हॅल्यू मायनस कॉस ऑफ θ2 मायनस इन ब्रॅकेट मायनस कॉस ऑफ θ1. मायनस मायनस काय होणार प्लस, and therefore this equation will become W equals to PE in bracket plus cos of θ1 minus minus का plus θ1 minus cos of θ2. ओके, आता लक्ष द्या इथे. This is the total amount of work done required, okay, to move this electric dipole from a position θ1 to position θ2. या पोझिशनपासून या पोझिशनपर्यंत याला फिरवण्यासाठी लागणारं हे टोटल वर्क आहे. θ1 आणि θ2 काय आहेत, अँगल आहेत. पण कशामधले अँगल आहेत, इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट आणि इलेक्ट्रिक फील्ड यांच्यामधला. इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट आणि इलेक्ट्रिक फील्ड यांच्यामधला अँगल आहे. θ1 या पोझिशनवर आहे आणि नंतर तो आपण केला किती, θ2. त्यासाठी एवढं आपल्याला तिथे काय लागत आहे, वर्क डन. अलग लक्षात, इथे लिहिता येईल आपल्याला, धिस वर्क डन appear as change in potential energy of dipole when move from position θ1 to position θ2. आणि हेच वर्क डन आपल्याला माहिती आहे इथे अपियर होत आहे. आहे लक्षात, चेंज इन पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्ममध्ये. म्हणजे काय, या पोझिशनला असणारी पोटेन्शियल एनर्जी, आहे लक्षात, आणि या पोझिशनला ॲक्वायर केलेली पोटेन्शियल एनर्जी, या दोघांचा जो डिफरन्स आहे, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी ॲट दिस अँड दिस पोझिशन, यांच्यामध्ये जो चेंज होत आहे, हा चेंज इन पोटेन्शियल एनर्जी, आहे लक्षात, इज ड्यू टू वर्क डन टू रोटेट दिस डायपोल फ्रॉम दिस पोझिशन टू दिस पोझिशन. कळते का तुम्हाला, या पोझिशनपासून या पोझिशनपर्यंत सरकवण्यासाठी लागणारं वर्क डन हे या पोझिशनवर असणारी पोटेन्शियल एनर्जी आणि या पोझिशनवर असणारी पोटेन्शियल एनर्जी यांच्यामध्ये काय आहे, चेंज आहे. म्हणजे जर W एवढं वर्क आपण परफॉर्म केलं तर याची पोटेन्शियल एनर्जी इथून इथपर्यंत Wने वाढते. याच्यापेक्षा इथे Wने पोटेन्शियल एनर्जी कशी आहे, जास्त आहे. आहे लक्षात. मग लेट आपण कन्सिडर करू अगेन. इथे बघा, अगेन लेट u of θ1 and u of θ2 be the potential energy at position θ1 and θ2. Therefore, या पोझिशनवर पोटेन्शियल एनर्जी किती आहे, θ1. या पोझिशनवर किती आहे, θ2. पोटेन्शियल एनर्जी चेंज होता है, फाइनल पोटेन्शियल एनर्जी माइनस इनिशियल पोटेन्शियल एनर्जी. फाइनल किती आहे, u θ2 माइनस u θ1. आपण याला वेगळ्या कलरने u θ2, दिस इज द फाइनल पोटेन्शियल एनर्जी माइनस इनिशियल पोटेन्शियल एनर्जी u θ1, and हे चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू दिस वर्क डन, and it is equal to what, PE in bracket cos of θ1 minus cos of θ2. मग आता लक्ष द्या, आपल्याला जर पोटेन्शियल एनर्जी काढायची असेल कुठल्या एका पोझिशनवरची, तर दुसऱ्या पोझिशनवरची म्हणजे इनिशियल पोझिशनवरची जर पोटेन्शियल एनर्जी आपण 0 कन्सिडर केली, काय इनिशियल पोझिशनवरची पोटेन्शियल एनर्जी जर आपण 0 कन्सिडर केली, तर फायनल पोझिशनवर नेण्यासाठी लागणारं वर्क डन हे त्या पोझिशनची काय होईल, मग पोटेन्शियल एनर्जी होईल. अलग लक्षात. जसं इथे u θ1 काय सांगितलं आपण, लक्ष द्या, या पोझिशनवर डायपोल आहे
जर याची पोटेन्शियल जी आपण 0 कन्सिडर केली तर आपल्याला माहीत आहे याची जर पोटेन्शियल जी आपण 0 जर कन्सिडर केली तर याची होणारी पोटेन्शियल एनर्जी हे इथून इथपर्यंत सरकवल्यावर होणारी काय होणार पोटेन्शियल एनर्जी किंवा तेवढं काय लागणार वर्क डन. तुम्हाला कळायला का मला काय म्हणायचं? ऐका, हे झालं इन्क्रीज इन पोटेन्शियल एनर्जी किंवा चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. आता कुठल्या पॉईंटवर किती पोटेन्शियल एनर्जी आहे हे आपल्याला थोडी माहीत आहे. आहे लक्षात? आपल्याला ते कॅल्क्युलेट जर करायचं असेल तर आपण इनिशियल पोटेन्शियल एनर्जी काय कन्सिडर करणार. जर आपण 0 कन्सिडर केली तर इथून इथपर्यंत जाण्यासाठी लागणारी पोटेन्शियल एनर्जी आपल्याला काय मिळणार या इक्वेशनवरून मिळणार. म्हणून आपण सपोज कन्सिडर करू इफ इनिशियल potential energy that is u of theta 1 is equal to 0, then u of theta 2 will be equal to work done and it is equal to what? PE cos of theta 1 minus cos of theta 2. अगोदरची जर पोटेन्शियल आपण जर 0 कन्सिडर केली ही आहे लक्षात, तर हे इक्वेशन काय रिप्रेझेंट करणार या पोझिशनवरची पोटेन्शियल एनर्जी. कळलं तुम्हाला? जसं आता इथून काही आपल्याला केसेस डिस्कस करता येतील बघा. हे कळलं सगळ्यांपर्यंत थेअरी? ओके, हे पुसू. ओके, यामध्ये आपण एक केस घेऊ बघा. इफ case 1, if dipole is placed perpendicular to electric field. इनिशियली इथे इनिशियली लिहायचं. जर अगोदर डायपोल इलेक्ट्रिक फील्ड असं जर असेल डायपोल, तर असं करण्यासाठी इकडे करण्यासाठी लागणारे पोटेन्शियल आपल्याला कॅल्क्युलेट करता येतील. इफ इनिशियली जर डायपोल हा आपण परपेंडिक्युलर असेल असा इलेक्ट्रिक फील्डला, तर आपल्याला फाइंड आउट करायचं. देन मग आपल्याला माहिती डायपोल जर असा असेल तर इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट आणि इलेक्ट्रिक इंटेन्सिटी यांच्यामध्ये अँगल किती येणार. डायपोल असा आहे, इलेक्ट्रिक इंटेन्सिटीमध्ये अँगल किती येणार 90. म्हणून आपण इथे थिटा इक्वल्स टू काय लिहू शकतो 90, अँड वी नो दॅट कॉस ऑफ 90 इक्वल्स टू व्हॉट 0. देअरफॉर कॉस 90ची व्हॅल्यू 0 आहे. म्हणजे बघा थिटा 1 इनिशियली थिटा 1 किती आहे 0 आहे लक्षात, आणि कॉस 90ची व्हॅल्यू काय येणार 0. देअरफॉर दिस वर्क डन ऑर पोटेन्शियल एनर्जी यू इक्वल्स टू आपल्याला त्यांना थिटा 2 या पोझिशनवर नेण्यासाठी लागणारी PE थीटा 1 कॉस 90 0 मायनस कॉस थीटा, म्हणजे इथे काय लिहिलं डायरेक्टली आपण मायनस PE कॉस ऑफ थीटा. म्हणजे बघा आता असा जर डायपोल असेल तर थीटा अँगलने वळवण्यासाठी लागणारं वर्क डन किंवा वळवल्यानंतर मिळणारी पोटेन्शियल एनर्जी किती राहणार मायनस PE कॉस थीटा. कोणत्या पोझिशनपासून सुरू केल्यावर या पोझिशनपासून परपेंडिक्युलरपासून. मग जर या पोझिशनपासून या पोझिशनपर्यंत करण्यासाठी किती लागणार पोटेन्शियल एनर्जी किंवा वर्क डन किती होणार. परपेंडिक्युलर आहे, आपल्याला पॅरलल करायचं. म्हणजे बघा थिटा 1 इनिशियली ही आहे, थिटा 1 किती आहे 90, थिटा 2 किती आहे 0. मग इथे काय येणार थिटा 1 कॉस ऑफ 90 0 आणि मायनस कॉस 0ची व्हॅल्यू 1, म्हणजे किती येणार वर्क डन मग मायनस PE. अशापासून असं करण्यासाठी किती मायनस PE एवढं वर्क लागेल किंवा एवढी पोटेन्शियल एनर्जी मिळणार. कळलं का हे? ओके, असं आहे 180 डिग्रीने रोटेट करायचं त्याला, असं करायचं, असं आहे असं करायचं. म्हणजे इनिशियली कसं आहे परपेंडिक्युलर आहे 90 आहे, थिटा 1 90, थिटा 2 किती हे बघा असा 90 आहे इकडे, थिटा 2 किती 90च, त्यामुळे 0 वर्क डन 0. असं आहे असं करायचं 0 वर्क डन. ओके, नाव असं जर असेल किंवा असं जर असेल पॅरलल, आता इनिशियली पॅरलल आहे,
कळलं का तुम्हाला? हे याच्यावरून कळलं का तुम्हाला? हे झालं सपोज परपेंडिक्युलर असतानाचं. आता एक पॅरलल असतानाचं घेऊन टाकू एक केस 2. इफ इनिशियली डायपोल इज पॅरलल टू फील्ड, असा जर असेल डायपोल इनिशियली, असा इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट तिकडेच, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी तशीच, देन θ1 इनिशियल पोझिशन, θ1 किती येणार 0, आणि आपल्याला माहिती आहे कॉस ऑफ 0ची व्हॅल्यू किती 1. त्यामुळे हे फॉर्म्युला काय होणार मग? दिस पोटेन्शियल एनर्जी विल बी इक्वल्स टू PE, बघा कॉस 0ची व्हॅल्यू θ1 1 मायनस PE 1 मायनस कॉस ऑफ θ. म्हणजे बघा आता असा जर असेल तर थीटा या अँगलनी रोटेट करण्यासाठी, लक्षात लागणारी पोटेन्शियल एनर्जी एवढी आहे किंवा वर्क एवढा आहे. या फॉर्म्युल्याचा यूज करून पॅरलल पोझिशनवर असणाऱ्या इलेक्ट्रिक डायपोलला थीटा अँगलने वळवण्यासाठी लागणारं वर्कडन किंवा मिळणारी पोटेन्शियल एनर्जी निघते. तर या फॉर्म्युल्याचा यूज करून परपेंडिक्युलर असणाऱ्या इलेक्ट्रिक डायपोलला थीटा अँगलने वळवण्यासाठी लागणारी पोटेन्शियल एनर्जी किंवा लागणारं वर्कडन मिळते. आणि हा जनरल फॉर्म्युला आहे θ1 या पोझिशनपासून θ2 या पोझिशननी डिस्प्लेस करण्यासाठी लागणारं वर्कडन कॅल्क्युलेट करण्याचा किंवा मिळणाऱ्या एनर्जी कॅल्क्युलेट करण्याचा. कळलं इथपर्यंत सगळ्यांना? दिस इज पोटेन्शियल एनर्जी ऑफ इलेक्ट्रिक डायपोल. पुन्हा सांगतो, थोडंसं 2 मिनटं लक्ष द्या. इलेक्ट्रिक डायपोल इनिशियली असा आहे θ1 या पोझिशनवर, θ2 या पोझिशनवर नेण्यासाठी लागणारं टोटल अमाऊंट ऑफ वर्कडन हे इथे आपण कॅल्क्युलेट केलं, आणि आपण बघितलं दिस वर्कडन अपियर ॲज द पोटेन्शियल एनर्जी, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी ॲट द टू पोझिशन्स, देअरफॉर इट इज इक्वल टू दिस. त्यामुळे θ1 इलेक्ट्रिक फील्डसोबत डायपोल मोमेंटने θ1 अँगल केलेला आहे, तो अँगल θ2 पर्यंत चेंज करण्यासाठी एवढं वर्क लागते किंवा एवढी पोटेन्शियल एनर्जी लागते, सेमच आहे. काय लक्षात? आता आपण याच्यात केसेस कन्सिडर करत आहे की इनिशियली जर इलेक्ट्रिक डायपोल इलेक्ट्रिक फील्डला परपेंडिक्युलर असेल, तर या पोझिशनपासून असा जर असेल इलेक्ट्रिक डायपोल तर त्याला थीटा अँगलने वळवण्यासाठी लागणारं वर्कडन किती आहे? तर त्याचा फॉर्म्युला हा आपण इनिशियली असा आहे, याचा अर्थ इलेक्ट्रिक फील्डसोबत अँगल किती आहे 90, म्हणजे θ1 काय घेतला आपण 90, म्हणून कॉस 90ची व्हॅल्यू काय आली 0, आणि त्यातून हा फॉर्म्युला आपण कॅल्क्युलेट केला असा. दुसरं, आता जर तो असा असेल इलेक्ट्रिक फील्डला पॅरलल जर असेल तर त्याला थीटा अँगलने वळवण्यासाठी किती लागणार? तर त्याचा हा फॉर्म्युला आहे. कळतपर्यंत सगळ्यांना? थँक्यू.